Professor Maske sir, and I welcome back to you on my channel Maske sir. In today's video, we are going to learn the poem of 10th class, which is You Start Dying Slowly by Pablo Neruda. So in this video, we are going to discuss summary and explanation of the poem. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यू स्टार्ट डाइंग स्लोली म्हणजेच आपण त्याला शब्दशः त्याचा आपण जर अर्थ घेतला की आपण एका आनंदी जीवनाची आशा हळूहळू गमावत जाऊ, नष्ट करत जाऊ असा होतो. ही कविता आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर ही कवितेचा जी काही समरी एक्सप्लेनेशन सांगण्यापूर्वी आपण काय करूया की याच कवितेचा आपण हिंदीतून अनुवाद ऐकूया, जो अनुवाद तुम्हाला खूप नक्कीच आय होप यू विल डेफिनेटली लाइक द ट्रांसलेशन ऑफ दिस पोएम इन हिंदी. सो लेट्स गेट स्टार्ट. आप धीरे धीरे मरने लगते हैं अगर आप करते नहीं कोई यात्रा, अगर आप पढ़ते नहीं कोई किताब, अगर आप सुनते नहीं जीवन की ध्वनियां, अगर आप करते नहीं किसी की तारीफ. आप धीरे धीरे मरने लगते हैं जब आप मार डालते हैं अपना स्वाभिमान, जब आप नहीं करने देते मदद अपनी, न करते मदद दूसरों की. आप धीरे धीरे मरने लगते हैं अगर आप बन जाते हैं गुलाम अपनी आदतों के, चलते हैं रोज उन्हीं रोज वाले रास्तों पे. अगर आप नहीं बदलते हैं अपना दैनिक नियम व्यवहार, अगर आप नहीं पहनते अलग अलग रंग, या आप नहीं बात करते उनसे जो है अजनबी अनजान. आप धीरे धीरे मरने लगते हैं अगर आप नहीं महसूस करना चाहते आवेगों को और उनसे जुड़ी अशांत भावनाओं को, वे जिनमें नम होती है आपकी आंखें और करती हो तेज आपकी धड़कनों को. आप धीरे धीरे मरने लगते हैं अगर आप नहीं बदल सकते हो अपनी जिंदगी को, जब हो आप असंतुष्ट अपने काम और परिणाम से, अगर आप अनिश्चित के लिए नहीं छोड़ सकते हो निश्चित को, अगर आप नहीं करते हो पीछा किसी स्वप्न का, अगर आप नहीं देते इजाजत खुद को अपने जीवन में कम से कम एक बार किसी समझदार सलाह से दूर भाग जाने की. आप धीरे धीरे मरने लगते हैं. तर अशा प्रकारे यू स्टार्ट डाइंग स्लोली या कवितेचा आपण हिंदी अनुवाद ऐकला. तर आता आपण काय करूया की ही जी पोएम आहे ते इंग्रजी मधून तिचा भावार्थ मराठी स्पष्टीकरण समजावून घेऊया. सो यू स्टार्ट डाइंग स्लोली. सो दिस इज अ पोएम बाय द फेमस चिलियन पोएट पाब्लो नेरुदा, an award-winning poet. So this is especially a didactic poem, एक उपदेशपर कविता है, in the very positive sense of a term. Unlike the many didactic poems imparting worn-out pieces of advices, this poem very much appeals to the modern sensibilities. की अनेक कवितांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले दिले जातात, पण या ठिकाणी मात्र असं काही केलेलं नाही. The poem reminds us once again the age-old wisdom that life must flow and renew itself at every moment of its being. So according to the poet, we must not do stagnant, repetitive or conventional in the way we lead our lives. So in this poem the poet is trying to tell us to live a life without any restraint, without taking any tension, with full of freedom. या कवितेतून कवी आपल्याला एकच सांगू शकतात की आपण आपले आयुष्य भरभरून व कसे जगले पाहिजे
याविषयी कवी या कवितेतून आपलं मनोगत व्यक्त करतात की आपलं जे काही आपलं दररोजचं जे काही धाकधुकीचं जीवन आहे त्या जीवनाला आपण थोडे वेळासाठी का होईना तिलांजली देऊन मुक्तपणे कसल्याही प्रकारचा ताण न घेता आपण आपले जीवन जगले पाहिजे. तर आपण पुढे पाहूया. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट appreciate yourself, you start dying slowly. तर कवी काय म्हणतात की जर आपण प्रवास केला नाही, जर आपण आजूबाजूचे जग पाहिले नाही, चांगल्या प्रकारचे वाचन केले नाही किंवा आपल्या सभोवताली जे काही आवाज आहेत निसर्गातल्या आवाजाचा जर आपण आस्वाद घेतला नाही आणि आपण आपल्या स्वतःमध्ये जे काही गुण आहेत त्या गुणांचे कौतुक केले नाही, त्याची कदर केली नाही, तर निश्चितच आपण काय करू की एका चांगल्या जीवनाच्या आशा किंवा एका आनंदी भविष्याची आशा आपण काय करू हळूहळू गमावून बसू. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे की आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारची ज्ञान देणारी पुस्तकं वाचली पाहिजे, आपल्या सभोवतालच्या वेगवेगळ्या गोष्टींचा आस्वाद घेतला पाहिजे आणि स्वतःच्या गुणाची देखील आपण काय केली पाहिजे ओळखली पाहिजे, त्याची देखील कौतुक केलं पाहिजे. डाइंग स्लोली मीन्स लुजिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर. पुढचा स्टँजा काय सांगतो? when you kill your self esteem, when you do not let others help you, you start dying slowly. when self esteem म्हणजे काय बघा या ठिकाणी की a feeling of being happy with your own character and abilities, self respect. आपल्याला काय म्हणू शकतो की आत्मसन्मान, आत्मप्रतिष्ठा सुद्धा म्हणू शकतो. या ठिकाणी कवी काय म्हणतात की आपल्याला की आपण जसं मागच्या स्टँजामध्ये सांगितलं होतं की आपण आपल्या स्वतःच्या गुणांची आपण काय केली पाहिजे कदर केली पाहिजे, त्यांची सुद्धा ओळखून त्यांची सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे, नाहीतर आपण काय करू हळूहळू एका आनंदी भविष्याची आशा गमावून बसू. की आपणच आपला आत्मसन्मान देखील जपला पाहिजे. आपला जो आत्मसन्मानाला कसल्याही प्रकारची ठेच आपण पाहून देता कामा नये. when you do not let others help you, आणि इतरांची मदत घेण्यात आपण कसल्याही प्रकारचा अगदी कमीपणा सुद्धा मानल्या नाही पाहिजे किंवा इतरांना मदत करण्यासाठी किंवा त्यांची मदत घेण्यासाठी आपण कसल्याही प्रकारची न्यूनगंड बाळगला नाही पाहिजे, नाहीतर आपण एका आनंदी जीवनाची आशा काय करू गमावून बसू. पुढच्या स्टँजामध्ये काय सांगतात? इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, जर तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम बनत राहिल्या, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, आणि तुमचा दिनक्रम, आता वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ म्हणजे की तुमचा जो दिनक्रम आहे तो तुमचा एकच दिनक्रम आहे कित्येक दिवसापूर्वी, ते बदलण्याचं धाडस तुम्ही कधी दाखवलं नाही किंवा तुमच्या दिनक्रमात कधी बदल केला नाही. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, तुमचा जो दिनक्रम आहे किंवा तुमचा जो जीवन जगण्याची जी काही पद्धत आहे त्यामध्ये तुम्ही कसल्याही प्रकारचा बदल नाही केला. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, हे आता या ठिकाणी आता डिफरंट कलर्स म्हणजे काय, तुम्ही वेगवेगळे रंग परिधान केले नाही, म्हणजे नवे रूप धारण केले पाहिजे किंवा काळानुसार स्वतःला बदललं नाही. और यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, किंवा जे काही अनोळखी लोक आहेत, आपल्यासाठी अनोळखी आहेत, आपल्या ओळखीचे नाहीत, त्यांच्यासोबत बोलण्याचं धाडस जर तुम्ही दाखवलं नाही तर निश्चितच तुम्ही एका आनंदी भविष्याची आशा हळूहळू काय करसाल गमावून बसाल. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपण अनोळखी लोकांसोबत बिनधक्कपणे बोललं पाहिजे, कधीतरी आपला दिनक्रम बदलला पाहिजे आणि आपण आपल्या सवयीचे गुलाम कदापि बनता कामा नये. इफ यू अवॉइड टू फील पॅशन, की आता या ओळीतून कवी काय सांगतात की त्यांच्या जे काही आपल्या मनातल्या भावना आहेत त्यांची जाणीव आपल्याला करून देतात. ते काय म्हणतात की इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड द टर्बुलंट इमोशन्स, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. टर्बुलंट इमोशन्स, टर्बुलन्स म्हणजे अस्थिर, की आपल्या मनातल्या ज्या काही उत्कट भावना आहेत त्या उत्कट भावनांना जर आपण व्यक्त होऊ दिले नाही
त्या तशाच मध्ये कोंडून ठेवल्या. जर त्यांचा त्या उत्कट भावनांचा आनंद आपण घेतला नाही, की ज्याच उत्कट भावनामुळे आपल्या डोळ्यामध्ये एक प्रकारची चमक निर्माण होते आणि ज्याच भावनेमुळे आपल्या हृदयाची धडधड, आपल्या हृदयाचे ठोके करतात, वाढतात, त्याच सुखद भावना कधी कधी आपल्याला काय करतात, आनंद देतात. आणि त्याच भावना जर आपण स्वतःमध्येच ठेवल्या, त्यांना जर मुक्तपणे आपण व्यक्त होऊ दिलं नाही, तर निश्चितच आपण एका आनंदी आयुष्याची आशा हळूहळू गमावून बसू. ग्लिसन म्हणजे शाईन, स्पार्कल, चमक. पुढच्या स्टँजामध्ये काय सांगतो, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ when you are not satisfied with your job. तुम्ही जे काही काम करता, तुम्ही जे काही जीवन बघता, जीवन जगता, त्या बाबतीत तुम्ही अजिबात समाधानी नाहीत, तुम्ही करत असलेल्या कामाच्या बाबतीत देखील तुम्हाला समाधान नाही, तुम्ही त्या ठिकाणी असमाधानी आहात, किंवा और विथ युअर लव्ह, तुमच्या जोडीदाराकडून किंवा तुमच्या कुटुंबात इतर कोणत्याही सदस्याकडून तुम्हाला जे प्रेम मिळते, ते जे काही प्रेम आहे, ते प्रेम हळूहळू काय होत चाललेले, कमी होत चाललेलं आहे. त्या नात्यामध्ये एक प्रकारचा दुरावा येत चाललेला आहे. तरी पण तुम्ही स्वतःला जर बदललं नाही, इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टेन, की जे काही अनिश्चित आहे त्यासाठी तुम्ही धोका पत्करला नाही, किंवा जीवनामध्ये तुम्ही काय करू शकला, की कधी तुमच्यामध्ये धोका पत्करण्याची हिंमत तुम्ही कधी दाखवली नाही, तुमच्या स्वतःला अनिश्चित गोष्टींचे कधी आव्हान दिले नाही. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, किंवा तुमच्या स्वप्नांचा तुम्ही वाटलाग केला नाही, तुमच्या स्वप्नांना तुम्ही प्रत्यक्षात उतरण्यासाठी कसल्याही प्रकारची धडपड केली नाही. इफ यू डू नॉट अलाउ युअरसेल्फ ॲट लिस्ट वन्स इन युअर लाईफ टाइम टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाइसेस. किंवा कवी पुढे आपल्याला काय सुचवतात, की म्हणून कवी आपल्याला शेवटी सांगतात, की जर तुम्ही तुमच्या स्वप्नाचा पाठलाग केला नाही किंवा आयुष्यात कधी धोका पत्करला नाही, तर आपण असं जर आपण नाही केलं, तर आपण आपले जे जीवन आहे अनेक गोष्टीपासून स्वतःला काय करू, वंचित ठेवू. म्हणूनच ते आपल्याला शेवटी काय सुचवतात, की आपण आयुष्यातून किंवा एकदा तरी स्वतःच्या समंजस किंवा शहाण्या मनाला उपदेशाच्या बंधनातून काय करायचं, मुक्त करायचं धाडस आपण काय केलं पाहिजे, दाखवलं पाहिजे. किंबहुना आपण आपल्या मनाला त्या समंजस किंवा उपदेशाच्या बंधनातून मुक्त केलंच पाहिजे. म्हणजेच काय केलं पाहिजे, की आपल्याला नेहमी प्रकारचे जे काही ऍडवाइसेस देतात, सल्ले देतात, ते सल्ले झुगारून कधीतरी आपण स्वच्छंद जगण्याचा जर आपण कधी प्रयत्न केला नाही, तर निश्चितच आपण एका आनंदी आयुष्याची आशा काय करू, गमावून बसू, किंवा आपण हळूहळू नष्ट होत जाऊ, असं कवी सांगतात. तर आपल्याला या कवितेतून एकच गोष्ट शिकायची आहे, ती म्हणजे काय, तर आपण आपलं जे आयुष्य आहे ते कसं जगावं, अगदी भरभरून जगलं पाहिजे, कसल्याही प्रकारचा ताण न घेता, कोणत्याही गोष्टीची काळजी न करता, जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आपण पुरेपूर आनंद घेऊन आपण आपलं जीवन जगलं पाहिजे, असं थोडक्यात कवी पाब्लो नेरुडा आपल्याला या कवितेमधून सांगतात. तर विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला माझी कविता आवडली असेल. सो थँक्यू व्हेरी मच.